नमस्कार मंडळी, मी शंकर ढावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. ही आहे शिजवलेली मटकी, आहे टोमॅटो, ही आहे कोथिंबीर, हे आहे खोबरं, हे आहे तेजपत्ता, कढीपत्ता, अद्रकचे 2 फोड, लसूण आणि कांदा. ही आहे हळद, ही आहे धना पावडर, हे आहे लाल तिखट, हे आहे काश्मीरी लाल तिखट, हा आहे मिसळ मसाला, हे आहे गरम मसाला, चवीनुसार मीठ. चला तर मग आपण मसाला करून घेऊयात मिसळचा. पहिलं खोबरं घेतले, लसूण घेतलाय, अद्रक, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ह्यात आपण एक थोडंसं पाणी घालूयात. तर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. हा आपला मसाला झालेला आहे, तर आपण तयारी करूयात आता. चला तर मग आपण मसाला भाजून घेऊयात. यात आपण 2 ते 3 पळ्या टाकूयात तेलाच्या. हा घेतलाय कढीपत्ता, हा घेतलाय तेजपत्ता, आता मिक्सरला केलेला मसाला आपण टाकूयात आता. हा चांगला लाल भाजून घेऊयात. ही आहे हळद चवीनुसार, हा आहे गरम मसाला, ही आहे धना पावडर, हा आहे काश्मीरी लाल तिखट, तुम्ही घरचा मसाला पण वापरू शकता, हा आहे मिसळ मसाला, हे आहे चवीनुसार मीठ. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. ह्यात आपण थोडंसं पाणी घालूयात. मसाला चांगला शिजूपर्यंत 5 मिनिटं झाकण ठेवूयात. मसाला लाल झालेला आहे आता चांगला. त्याच्यात मटकी शिजवलेलं आपण पाणी घालून घेऊया. त्याच्यामध्ये मटकी टाकूयात आपण. लागेल तेवढं पाणी टाकावं, एक तांब्या भरून. हे झाले. आपण याला 5 ते 10 मिनिटं आता उकळी येऊ द्या. उकळी आलेली आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकाव. ही झालेली आपली मिसळची रस्सा. तर मंडळी, कशी झाली आहे घरगुती कडक आणि झणझणीत मिसळ. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि पुढची रेसिपी कोणती करायची कमेंट करा. आणि हो, तुमच्या प्रतिसादामुळे आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर झाले आहेत. तुमचे खूप खूप आभार.